आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली। तसंच सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडेच असतील अशा प्रकारचा निर्णय सुद्धा या बैठकीत झाला। या बैठकीत विविध प्रकारचे ठराव मंजूर करण्यात आले। नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना 80% स्थान देणं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार, जिजाऊ आणि अहिल्याबाई यांचा राष्ट्रीय महान व्यक्तींच्या यादीत समावेश करावा, तसंच छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत सहभागी करावं, चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचं नाव द्यावं, अशा प्रकारचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले। तसंच ठराव ज्याच्यासाठी केला तशी चूक होऊ नये यासाठी बैठकीत संकल्प ठराव मंजूर करण्यात आले। या पूर्वीच्या बैठकीतल्या ठरावानंतर उठावाच्या गोष्टी झाल्या होत्या, त्यामुळे हे संकल्प ठराव करण्यात आले। या समितीच्या अध्यक्षपदी दादा भुसे यांची निवड करण्यात आलेली आहे। ठराव करत असताना भारतरत्न हा मरणोत्तर पुरस्कार विदा सावरकरांना द्यावा अशा पद्धतीचा ठराव गजानन कीर्तिकर साहेबांनी मांडला। शिवसेना पक्षाची वाटचाल संघटनात्मक ही भविष्यामध्ये योग्य तऱ्हेने चालण्यासाठी शिस्तभंग समितीची एक स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचं अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय। त्याच्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि सदस्य म्हणून संजय मोरे अशी 3 जणांची ही समिती आहे। त्याच्यामध्ये पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षाच्या विरोधामध्ये काही लोकांनी जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीचं आखणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे पक्षांतर्गत कारवाईसाठी एक शिस्तभंगाची समिती नेमण्यात आली आणि दादा भुसे त्याचे प्रमुख असतील। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार असल्याचं मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केलं। तसंच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी झालेली निवड अवैध असल्याचा युक्तिवाद ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला होता। पाहूयात एक खास रिपोर्ट। सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण। विधानसभेचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद, अपात्र ठरवण्याचा अध्यक्षांना अधिकार। राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे आणि या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। विधानसभेचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद असून कोर्ट त्यांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टपणे मत नोंदवलंय। 10व्या सूचीचे अधिकार अर्थात आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असून कोर्टाला तो अधिकार नसल्याचं चंद्रचूड यांनी म्हटलंय। यावर ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पक्ष चिन्हावर निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळी भूमिका कसे घेऊ शकतात असा प्रश्न उपस्थित केला। एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित असताना राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण कसं दिलं? राज्यपालांची ही कृती बेकायदेशीर असून राज्यपालांच्या अधिकाराबद्दल नव्यानं तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। शिंदे समर्थक पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। तसंच आमदार आसाममध्ये बसून पक्षनेता कसा काय निवडू शकतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। जे 16 आमदार अपात्रतेची पिटिशन ज्यांच्यावरती चालू आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा आहे आणि राज्यपालांनी ज्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई चालू आहे अशा माणसाला शपथ देणं हे घटनात्मक आहे का असा प्रश्न विचारला गेलाय।
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी झालेली निवड अयोग्य असल्याचा दावा सिब्बल यांचा होता। तसंच नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला असता तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडूनच आले नसते, असा सिब्बल यांचा कोर्टात दावा होता। विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे पर्यायानं मुख्यमंत्र्यांची निवड सुद्धा अवैध ठरत असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर केला। न्यायप्रविष्ट बाबी त्या, परंतु त्याच्यामध्ये आपण भाष्य करणं चुकीचं आहे। पण निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे, मला वाटतं एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि न्यायदेवतेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। तर निश्चितपणे आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या शिंदे गटाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। सत्ता संघर्षावरच्या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेसोबतच अध्यक्ष आणि राज्यपालांच्या अधिकारांविषयी युक्तिवाद करण्यात आला। ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। आपल्यावर हल्ला करण्यासाठी एका गुंडाला शिंदे यांनी सुपारी दिल्याचा दावा राऊत यांनी केला। एवढंच नाही तर त्यांनी याविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांना एक पत्र सुद्धा लिहिलंय। संजय राऊतांचे गंभीर आरोप, गुंडाला सुपारी दिल्याचा दावा, श्रीकांत शिंदेंवर राऊतांचा निशाणा। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले। श्रीकांत शिंदे यांनी जामिनावर सुटलेल्या गुंडाला आपली सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे। खासदार श्रीकांत शिंदे ठाण्यातील एक जामिनावर सुटलेले राजा ठाकूर म्हणून कोणतरी गुंडा आहे, त्याची टोळी आहे, त्यांनाही सुपारी दिलेली आहे। संजय राऊतांनी राज्य सरकार सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र पाठवलं आहे। आपल्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही राऊतांनी त्या पत्रामध्ये केलाय। राऊतांच्या या आरोपांचं राजा ठाकूरनं खंडन केलंय। म्हणजे म्हटलं जातंय की त्यांनी म्हणलं की तुम्हाला का लहान माणूस आहे का, त्याला हे बोलणं तरी शोभतोय का? तुमच्या श्रीकांत शिंदे भेट झाली होती का? अरे डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत, हे जे म्हटलं जातंय काय ते सगळ्यांवरती आरोपच तर करतायत शिवसेनेचे नाव गेल्यापासून किंवा त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून। त्यांचे कामच आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, बाकी काय नाही करत। राऊतांच्या या आरोपाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे। राऊतांनी राजकीय निराशेपोटी हे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय। हे पत्र सुरक्षा मागण्याकरता आहे की सनसनाटी निर्माण करण्याकरता आहे, हा माझा प्रश्न आहे। आणि कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्याहीपेक्षा चूक आहे। त्यामुळे ही गोष्ट खरी आहे, ते संजय राऊत असो की कोणी असो, त्यांना जी काही आवश्यक असेल सुरक्षा तर ती आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल। या संदर्भात कधी महाराष्ट्रात आपण राजकारण करत नाही। अलीकडच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आता संजय राऊतांच्या आरोपामुळे राज्यातील राजकारण मात्र ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी मात्र समाचार घेतलाय। मी गृहमंत्री म्हणून त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी बेजबाबदारपणे उत्तर दिलं। इतके बेफिकीर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेला मला दिसत आहेत। नक्की त्यांचं काय सटकली आहे मला माहित नाही। ते इतरांच्या बुद्धीची मापं काढतात, त्यांच्या बुद्धीचं माप जर काढायला लागलो तर जरा गडबड होईल। या महाराष्ट्रातला एक वरिष्ठ खासदार एक पत्र लिहितो आणि अशा प्रकारचं माझं पहिलंच पत्र आहे, लक्षात घ्या। त्याच्यावर त्यांनी गांभीर्य न राखता जे विधान केलेलं आहे
ते राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाही. ते एका गुंडाची बाजू घेत आहे. कॉपीमुक्त परीक्षेचं शिवधनुष्य हाती घेतलेल्या 12वीच्या परीक्षा बोर्डाला पहिला पेपरची प्रश्नपत्रिका सुद्धा व्यवस्थित छापता आलेली नाही. बोर्डानं 12वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाच्या ऐवजी चक्क उत्तरच छापलं. इंग्रजी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3च्या A3 ते A5 या क्रमांकाच्या ठिकाणी प्रश्नाच्या ऐवजी उत्तर छापण्यात आलं होतं. प्रश्नपत्रिकेत उत्तरच छापून आल्यानं लिहायचं काय असा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. प्रश्नपत्रिकेत उत्तर छापून आल्यानं विद्यार्थ्यांचा काहीसा गोंधळ उडाला. या प्रकरणी बोर्डानं झालेली चूक मान्य केली आहे. आता या प्रकरणी नियामकांचा अहवाल आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी या चुकीच्या उत्तरावर लिहिण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय बोर्डानं घेतलाय. एकंदरीतच काय, बोर्डानं त्यांच्या कॉपीमुक्त परीक्षेवर जास्त लक्ष केंद्रित केल्यानं प्रश्नपत्रिकेत प्रश्न लिहिलेत की उत्तरं याचाही बोर्डाला विसर पडलेला दिसतोय. राज्यामध्ये 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. यंदा बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आलं. मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. भंडारा आणि जालना जिल्ह्यात सर्रास कॉपीचा प्रकार समोर आला. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर कॉपी सुसाट सुरू होती. भंडाऱ्यातील बेला परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी पुरवण्यात येत असल्याचं समोर आलं. केंद्रावरील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी चक्क विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या समोरच हा सगळा प्रकार सुरू होता. दुसरीकडे जालना जिल्ह्यात सेवली इथे 2 परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार सर्रास सुरू होता. मात्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन 16 कॉपी बहाद्दरांना रंगेहात पकडलं. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. इकडे जुन्नर परिसरात शिकारीच्या हेतूनं बिबट्याचे हल्ले वाढत चाललेले असतानाच नागरिकांमध्ये मोठ्या दहशतीचं वातावरण आहे. असाच एका बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. राजुरी इथल्या एका बंगल्याच्या पायरीवर मालकाची राखणदारी करणाऱ्या कुत्र्यावर या बिबट्यानं अचानक हल्ला केला. या कुत्र्याला गंभीर जखमी केलं. दरम्यान बंगल्यातून घरमालक तातडीनं बाहेर आल्यानं या बिबट्यानं धूम ठोकली. अभिनेत्री कंगना राणावत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू आहे. दोघांमध्ये कोर्टात वाद सुरू असताना कंगनानं जावेद अख्तर यांचं भरभरून कौतुक केलंय. निमित्त ठरलं जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं. उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाहोरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या दरम्यान जावेद अख्तर यांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केलं आणि भारतीय लोकांच्या मनात असलेली या हल्ल्याबद्दलची खदखद आणि पाकिस्तानचा यात असलेला सहभाग याबद्दलही जावेद अख्तर यांनी स्पष्ट भाष्य केलं. हल्लेखोर गुन्हेगार पाकिस्तानी होते हे अख्तर यांनी ठासून सांगितलं. अख्तर यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि अभिनेत्री कंगना राणावतनं अख्तर यांच्या याच विधानाला मनापासून दाद दिली. घरात घुसून मारलं असं म्हणत कंगनानं ट्विटरवर अख्तर यांचं कौतुक केलंय. अहम बात यह है कि ये जो आजकल इतना गर्म है फिजा वो कम होनी चाहिए. हम तो बंबई के लोग हैं, हमने देखा हमारे शहर पे कैसे हमला हुआ था. तो वो लोग नॉर्वे से तो नहीं आए थे, ना इजिप्ट से आए थे. वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं. तो ये शिकायत अगर हिंदुस्तानी के दिल में हो तो आपको बुरा नहीं मानना चाहिए. तिकडे कंगना राणावतनं ट्विटरवरून कशा शब्दात जावेद अख्तर यांचं कौतुक केलंय तेही पाहूया. जेव्हा जावेद साहेबांची कविता ऐकते तेव्हा वाटतं सरस्वतीची एवढी कृपा त्यांच्यावर कशी आहे. पण हेही लक्षात घ्या त्यांच्यामध्ये खरेपणा आहे आणि त्यामुळेच देवही त्यांच्या पाठीशी आहे. जय हिंद. जावेद साहेब. घरात घुसून मारलं.